प्रभादेवी माते की जय. नमस्कार मंडळी, मी हर्षदा. आपल्या मराठी आज आम्ही आलेलो प्रभादेवीचं दर्शन घेऊया. हो ताई, ओटी कशी आहे? कोणती? ही वाली? ही 100 वाली आहे. काय नाही, बांगड्या घेतल्या तर हो थँक्यू. ह्या अशा आमच्या ताई आहेत, त्याच्यावर आम्ही आता ओटी घेतोय. हा, साडीवाली कशी आहे? फक्त 500 रुपये. 500 रुपये ना? मग साडीवालीच द्या ना आम्हाला. हो साडीवाली ताई, ही साडीवाली आहे ती घेते. त्याच्यात 2 आणखीन वेण्या द्या. 3 देव्या आहेत ना, प्रभादेवी, चंडिका माता आणि रेणुका माता. मग 3 वेण्या हव्यात ना. 600 रुपये होतील ना? चालेल. हां मग ही द्या. हां मला इथे तुम्ही आलात तर या 2-3 नंबर 4 नंबरचा स्टॉल आहे. इथे या ताई बसतात, त्यांच्याकडून आम्ही ओटी घेतली. अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे. यंदाचं 310वं वर्ष आहे प्रभादेवी मातेच्या जत्रेचं. येताना दादर स्टेशन जवळ आहे, प्रभादेवी स्टेशन आहे. त्याच्यानंतर सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन देखील आहे, तिथून देखील तुम्ही येऊ शकता किंवा बसने देखील येऊ शकता. तर आता आपण प्रभादेवी मातेचं दर्शन घेऊया. प्रभादेवी माते की जय. प्रभादेवीची जत्रा पौष पौर्णिमेला चालू होते. 8 दिवस जत्रा असते. तर तुम्ही या 8 दिवसात कधी तुम्ही येऊन देवीची ओटी भरू शकता. आईचं अगदी प्रसन्न असं रूप. आई प्रभावती माते की जय. आम्हाला सुखी, समाधान आणि आनंदाने ठेव. आमच्या यूट्यूब फॅमिलीला देखील आनंदाने ठेव, सुखी ठेव, समाधान. हीच तुझ्या चरणी आई माते प्रार्थना आहे. प्रभादेवी माते की जय. बघा, गाभारा अगदी सुंदर आहे आणि पुरातन आहे. 310वी ही जत्रा आहे. तर आता मी प्रदक्षिणा घालते देवीच्या भोवती आणि त्याच्यानंतर हा आपला परिसर पाहू शकतो. अतिशय सुंदर असं. आणि इथे बरीच अशी देवळं देखील आहेत, तुम्ही दर्शन करू शकता. आता आपण प्रभादेवी मातेचं दर्शन घेऊन बाहेर पडतोय. बघा, प्रभादेवी माते की जय. आणि आता आपण शंभू शंकर शिवशंकराचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. बाजूलाच आहे, इथे छान नंदी आहे. त्याच्यानंतर आपण शंकराचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आणि पार्वती मातेची देखील छान अशी सुबक अशी मूर्ती आहे. त्याचं दर्शन घेऊन आम्ही लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, बाजूलाच आहे, तिथे दर्शन घेतलं. अतिशय सुंदर सुबक अशी पाषाणात मूर्ती आहे. आता शीतलादेवी मातेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर बजरंगबली हनुमान की जय ते दर्शन घेऊन आम्ही खोकलादेवी मातेचं दर्शन घेऊ. तुम्हाला जर खोकला येत असेल, तर पूर्णपणे बरे होत नाही, तुम्ही नक्कीच येऊन खोकलादेवी मातेचं दर्शन घेऊन ओटी भरू शकता. मोसंबी ज्यूस ताई, मोसंबी ज्यूस. वाव, चेअर्स. थँक्यू संगीता. मी देवळात छान दर्शन घेतलं आणि आता आमची शॉपिंग चालू झालेली आहे. किती? 60 रुपयाला ही माळ आहे. आणि हे कसे रे दादा? हे 150ला आहेत. इथे खेळणे 150 रुपयाला. हो, अँटिक पेन बघितले का? तलवार. हे उघड जरा, पेन बघूया कसला आहे त्याच्यात. सेल सेल सेल. फक्त 120 रुपये. सेल सेल सेल. जत्रेत आला आणि खाजा घेतला नाही असं होऊच शकत नाही. इथे पावसकर काकांचा स्टॉल आहे. तिथे खाजा, खटखटे, लाडू, शेवेचे लाडू आणि सगळं असं प्रोडक्ट आहे. आपलं मालवणी खाजा आहे. त्याच्यानंतर हा साखरेचा खाजा, गुळाचा खाजा, हे चिरोटे पण होते. खूप छान होतं. इथे मस्त असे मोठे मोठे आकाश पाळणे आहेत. तर तुम्ही जर संध्याकाळी आला, 6च्या नंतर आला तर ओटी भरायची. त्याच्यानंतर आपण जत्रेचा आनंद घेऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.